तुला शाळेत जाण्यासाठी रस्ता आहे का? नाही. मग तू इथं कशासाठी बसलीस आता? रस्त्यासाठी. चिखलातून जावं रस्ता नाही. देवळा बुद्रुक खोरे वस्ती व चोरमले वस्ती येथील रस्ता तात्काळ खुला करावा यासाठी वस्तीवरील अबाल वृद्ध तहसील कार्यालयासमोर उपोषणावर बसले आहेत. खर्चाने एक किलोमीटरपर्यंत केलेला रस्ता मध्येच एका शेतकऱ्याकडून अडवण्यात आला आहे. सदर रस्ता तात्काळ खुला करावा अशी मागणी काही लहान मुली व महिला पुरुषांनी केली आहे. पाहूया. आमचे जे माझगाव मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु कसल्याही प्रकारचं आम्हाला प्रशासन तो मार्ग काढून देत नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, आरोग्याच्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांचा जे आम्हाला माल तयार होतो तो माल आणण्याची अडचण आहे. तिथं खतं बियाणे हे न्यायचे ह्याच्यासाठी अडचण आहे. 1 किलोमीटरचा रस्ता आहे तो आम्ही स्वखर्चातून जवळपास करीत आणला आहे. फक्त एक 100 मीटरपर्यंत रस्ता तो एका शेतकऱ्याने अडेल तर टुपण्याने काही राजकीय भूमिका म्हणा काय असेल त्याने अडवला आहे. आणि तो नंबर बांधावरचा रस्ता आहे. तो नंबर बांधावरचा रस्ता हा देण्याचा अधिकार माननीय तहसीलदार साहेबांना आहे. तो काय कुणाच्या शेतातून रस्ता नाही आहे, नंबर बांधावून रस्ता जाणार तो पण अडवलेला आहे. फक्त आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाने की आम्हाला तात्काळ तो रस्ता खुला करून द्यावा. तिथं पोलीस प्रोटेक्शन असेल काय त्यांचं निवडून आणि आम्हाला रस्ता खुला करून द्यावा. जर आम्हाला दिला नाही तर आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलोच आहोत. जोपर्यंत आम्हाला रस्त्याचा मार्ग मोकळा करून देत नाही तोपर्यंत आम्ही इथून आज उठणार नाही. आम्हाला रस्त्याची अडचण आहे. 4 वर्ष झालं आम्ही रस्ता मागत होतो, आम्हाला रस्ताच द्यायला. भांडण धरून किती वर्ष झाले पण ते खेट्या यायला त्यांना रस्त्यातच आम्हाला थोडी अडचण आहे ना. शाळाची महिलाची अडचण आहे, लेकरांची नदीला पाणी येतं आम्हाला. अलीकडे पलीकडे जाता येत नाही आम्हाला. 8-8 दिवस उतार होत नाही आमच्या नदीला. लेकरायला येत नाही. महिना 2-2 महिने आमच्या लेकरांची शाळा बुडते. आम्हाला रस्त्याचीच अडचण आहे. त्याची सोयी त्याचं वाटतंय. ज्याचं जर गावात कोण नसलं तर त्याच्या शाळा गेली, लेकरा बाळाचं बी गेलं. मग आता 1 महिना झालं पोरीची डिलिव्हरीसाठी. चलत आणली, निम्या वाटापास सुरत आणली, तिथून बाजावर आणलं. मग ते कसं आणायचं, कसं न्यायचं दवाखान्यात? वाटा जर जास्त भारी वाटत काय करायचं? येऊन बघा तुम्ही कसे. कुणी बघत नाहीत, देत नाहीत, काय नाही. 4 वर्ष झालं आम्ही येतो मागतो आमचं कुणी मान्यच करी नाही. कौरकाने यांची हे काढायची. आता लेकराचं जर बारक्या दुखायला लागलं तर लेकरू हातात न्यावं लागतं. ते पेशंट कसं तरी 2 ठिकाणी बाजावर न्यावं लागतं. मग कसं न्यायचं ते रस्ता आहे का? नाही. मग तू इथं कशासाठी बसलीस आता? रस्त्यात. चिखलातून जावं रस्ता नाही.